आपल्यासोबत खासदार श्यामकुमार बर्वे आहे। त्यांनी सुद्धा या जो स्फोट झाला होता त्या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। भाऊ काय सांगाल, इतका मोठा स्फोट होते, काहीतरी दुर्लक्ष झालंय? नक्कीच इथं सर्व अव्यवस्था दिसत आहे। ज्या पद्धतीनं जे नॉर्म्स आहे बारूद फॅक्टरी हाताळायची, इथं ॲम्ब्युलन्स त्यांची अवेलेबल नाही, फायर ब्रिगेड नाही। गावकऱ्यांच्या सांगितल्यानुसार 1.5 ते 2 तासानंतर इथं सर्व प्रशासन पोहोचलेलं आहे। वेळेवर जर उपचार मिळाला असता आणि सर्व मिळालं असतं तर आणखी कोणाला व्यक्तींचे जीव वाचले असते। अशा कितीतरी फॅक्टरी इथं सुरू आहे, त्यांच्या सर्वांच्या फायर ऑडिट आणि सर्व नॉर्म्स चेक करण्याकरिता आम्ही प्रशासनाला सांगणार आहे, जेणेकरून भविष्यात अशा कंपन्या चालायला नको आणि दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही प्रशासनाला सांगणार आहे। मोठ्या प्रमाणात या भागामध्ये ज्या फॅक्टरीज आहे आणि एक्सप्लोजिव्हच्या खास करून मोठ्या प्रमाणात आहे, त्याचे नॉर्म्स नाही, कारण की इथे जी घटना घडली आहे त्यामध्ये जवळजवळ 2 तास ॲम्ब्युलन्स येण्यासाठी लागले। त्यामुळे कदाचित लवकर उपचार मिळाला असता 2 लोकांचे जीव जास्त वाचले। हो, तेच सांगत आहे ना का ह्या परिसरामध्ये जेवढ्या कंपन्या आहे त्यांच्या सर्वांचे ऑडिट करण्यात येईल आणि त्यांचे नॉर्म्स चेक करण्यात येईल। हे प्रशासनाला आता आम्ही सांगणार आहे आणि भविष्यात अशी घटना घडायला नको याची खबरदारी म्हणून सर्व प्रशासनाला आम्ही आदेश देणार आहे। खरं तर हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे तुम्ही यासाठी कोणाला पत्र लिहिणार, काय विशेष खबरदारी घेतली जायला पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना पुढे होऊ नये? आपण खासदार आहात। नक्कीच आता सेशन आहे, अधिवेशन आहे, सुरू होणार आहे 24 तारखेपासून। नक्कीच हा विषय आम्ही संसदेमध्ये उचलणार आहोत। कुटुंबियांना जे मृतक आहे त्यांना किती मदत मिळाली पाहिजे यासाठी आपली काय प्राथमिक माहिती आहे, काही मिळते? बिलकुल त्या सर्व विषयावर आम्ही जिल्हाधिकारी महोदयासोबत बसून ठरवू आणि जास्तीत जास्त जे त्यांना परिवाराला जे आधार देता येईल ते आधार देण्याचा प्रयत्न करू। नक्कीच होते खासदार श्यामकुमार बर्वे त्यांनी सांगितलं आहे, जे कुटुंबाला आधार देण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जाईल। तशीच जे आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सुद्धा मागणी करू की त्यांना मदत दिली जाईल आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे अशा पद्धतीच्या एक्सप्लोजिव्ह फॅक्टरीज आहे त्याचं जे आहे फायर ऑडिट किंवा ऑडिट जे आहे ते झालं पाहिजे, कशा पद्धतीची व्यवस्था आहे त्याची सगळी तपासणी केली पाहिजे यासुद्धा आहे। तसंच अधिवेशन सुद्धा जे लोकसभेमध्ये होणार आहे, संसदेचं अधिवेशन होणार आहे, त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा मांडू असं खासदार श्यामकुमार बर्वे बोलताना सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, धामणा, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।